तर गुड मॉर्निंग सर्वांना. आज 365 चॅलेंजचा डे 18. तर आता झोपून उठलो. आता जाऊया दूध बिस्किट वगैरे घेऊन येऊया जाऊन दुकानातनं. चला जाऊया आता. तर आत्ताच उठलो, आता जातो दूध बिस्किट वगैरे घेऊन येतो. आता जाऊ पटापट. शॅम्पू पण आणायचे होते म्हणून आज अंघोळ नाही गेले. आता शॅम्पू पण घेऊन येऊ सोबत. चला जाऊया. सकाळ सकाळ बघू शकता कसले मस्त वातावरण, पूर्ण काव टाईप आहे हे, म्हणजे मस्त बघू शकता. जाऊ हायवेला आणि शॅम्पू वगैरे मग दूध बिस्किट वगैरे घेऊन येऊ. आपल्यासोबत मफी पण आलाय. चल मफी आणि मी जातो दोघं. तो आपल्यासोबतच असतो, कधी कधी येतोच मागणं कॉलेजला पण. हो का, रोड क्रॉस करून येतोय, त्याला माहिती आहे कुठे जातोय आपण म्हणून तो येतो. आता सामान तर घेतलंय, आता जाऊया घरी, रूमवर जाऊया आणि आंघोळ करून जाऊया. चला ग. चला आता आपण जाऊया आपल्या मित्राच्या. आपल्या इथं एक मित्र राहतो हर्षद नावाचा, तो आलाय, कालच आलाय, तुम्ही बघितलं असं. तर जाऊया त्याकडे जरासं, कारण आज जेवण तिकडे दे, तिकडे जाऊन बसू, थोडंसं टाईमपास करू, कारण आज काम तर काय नाही. चला जाऊया. तर बघू शकता आजचे शेफ हे आहेत, हा आणि हा. तर हे आज जेवण बनवणार आहेत, आपण बघूयात. चला. तर बघू शकता चपात्या, 2 टोपात भात घातला आहे आणि ह्याच्यात चिकन आहे. मस्त बिहारी टाईप चिकन असताना तसं बनवलं आहे त्यांनी. तर बघूया आता, हे शिजून द्यायचं आहे, तोसावर भात पण होतो आहे आपला. मस्त जेवायला बसू मग सगळेजण. चला. तर बघू शकता आपण टिफिन घेतो ना, तिथे बाबा राहतात काकूंच्या इथं. ते काय करतात ते सांगा कमेंटमध्ये, मला तर माहीत नाही, तर तुम्ही सांगा. ते असे लोखंडाचं काय काय बनवत असतात, धारबीर करतात लोखंडाला पण, तर सांगा कमेंटमध्ये. तर आता जेवण वगैरे तर घेतलं खाली, आता जेवण घेऊ पटापट. चला. आता जेवण वगैरे झालं, आता निघालो रूमवर. रूमवर जाऊन थोडंसं काहीतरी काम करतो, आपल्याला लॅपटॉप पण बघायचं आहे, तेच रिव्ह्यू वगैरे बघतो, फिक्स करतो आणि त्यानंतर घेऊ आपण. बघा आपला रूममेट पण सोबत होता आपल्या, तर जाऊया सोबत. चला घरी जाऊ. तर आता दुपारी रिव्ह्यू बघत बसलेलो आपल्या लॅपटॉपसाठी. तर बघूया तो चांगला वाटेल तो घेऊ. चांगल्या स्पेसिफिकेशनवाला घ्यायचा आपल्याला, तर बघूया. तर त्या संध्याकाळची जेवणाची तयारी करून घेऊ. आता चिकन आणलेलं, आता बिर्याणी बनवायची होती, बिर्याणी बनवायला मलाच येते, मग पटापट बिर्याणी बनवून घेतली. चिकन वगैरे टाकून कुकरमध्येच बनवतो आम्ही, बाकी ती दम बिर्याणी वेगळी असते तशी नाही बनवतो आम्ही, कुकरमध्ये एकच बिर्याणी बनवतो. मस्त टेस्टी लागते, बघू शकता. बनवू पटापट आणि मग जेवायला घेऊ. तर बघू शकता आपली बिर्याणी झाली रेडी. जेवून घेऊ पटापट आणि मग झोपू. आजसाठी एवढंच. चला.